आता निवडणूक हाच कार्यक्रम राज ठाकरेंनी मनसैनिकांना आदेश दिलेत। महाराष्ट्र सध्या ICU मध्ये आहे। राज ठाकरेंनी महायुतीवर निशाणा साधलाय। सत्तेमधल्या लोकांची देखील एक्सपायरी डेट आहे अशी ही आठवण राज ठाकरेंनी करून दिली आहे। जी राजकीय सूज आली आहे ती अत्यंत वाईट आहे, मात्र कायमस्वरूपी नाही। अनेक आंदोलनं तुम्ही केलीत, पण आता निवडणूक हाच कार्यक्रम असा स्पष्ट संदेश राज ठाकरेंनी मनसैनिकांना दिला। श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी अधिक माहिती देतात। श्रेयस, काय या संदेशाचा अर्थ मानायचा? या संदेशाचा अर्थ एकच मानावा लागेल की आता आंदोलन करताय ती करा, मात्र खरं काम आता निवडणुकीसाठी करा। प्रसन्न सर, आपल्याला माहिती आहे की मनसेने अनेक आंदोलनं केली, मध्ये टोल नाक्याचे असेल, हिंदी भाषेचे असेल, आता हिंदी सक्ती विरोधात पण मंच उभी राहिली, मात्र त्याचे मताला परिवर्तन होतोय का हा कुठेही दिशा आपल्याला दिसत नाही, चित्र आपल्याला दिसत नाही। मात्र आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या रंगशारदाच्या बैठकीत थेट सांगितलंय की आता निवडणूक हाच खरा कार्यक्रम आहे आणि त्याच्या कामाला लागा। एकंदर पाहिलं गेलं तर महाराष्ट्र या निवडणुकीनंतर या राजकारणामध्ये ICU मध्ये आहे। अजूनही लोकांना कळत नाही की काय घडलं, मात्र या सगळ्यांमध्ये 3-2.5 वर्ष खऱ्या अर्थानं आता कुठलीही निवडणूक नाहीये, त्यामुळे आता निवडणुकीसाठीच काम करायचंय, निवडणुकीच्याच कामाला लागा, हे संदर्भ मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोललेत। आपण बघू शकतो अमित ठाकरे पण आता इकडून निघतात आणि ते चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। सगळे लोक जे आहेत प्रसन्न सर आपल्यासोबत राहाच, कारण मेजर घडामोडी शिवसेना आणि मनसेच्या मध्ये सुद्धा घडताना दिसतात दोन ठाकरे बंधूंमध्ये। त्याचं कारण स्वीकृत नगरसेवक पदावरून ठाकरे बंधूंमध्ये मिठाचा खडा पडण्याची शक्यता आहे। ठाकरेंची शिवसेना मुंबईत 3ही स्वीकृत नगरसेवक देण्याच्या तयारीत आहे। आपल्याला कल्पना आहे की मनसेनं अधिकृतरित्या 3 पैकी 1 स्वीकृत नगरसेवक पदाची मागणी केली होती। मनसेचा ठाकरेंना झालेला फायदा, शिवसेनेला झालेला फायदा, यामुळे किमान 1 नगरसेवक मिळावा अशी अपेक्षा होती। मात्र ठाकरे सेनेनं मनसेला स्वीकृत नगरसेवक पद देणं टाळलेलं दिसतंय। इतकंच नाही, संदीप देशपांडे जे मनसेचे अध्यक्ष, मनसेचे नेते आहेत, त्यांनी कोत्या मनोवृत्तीच्या लोकांकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये असं ट्विट केल्यानं हा टोमणा, ही टीका कुणावर, हा आता चर्चा आहे। त्यांनी स्टेटस ठेवलेलं आहे। आपल्याला आठवण करून द्यायला हवी की कालच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेल्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आलंय। आपण हे स्टेटस पाहतोय, कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून कधीही स्वीकृतीची अपेक्षा बाळगू नये। पुन्हा एकदा जाऊयात, श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। श्रेयस, ठाकरेंच्या मर्मबंधातल्या ठेवीमध्ये शिवतीर्थ आणि मातोश्रीमध्ये जो काही एक मनमिटाव होत होता, एक मन जुळत होती, त्यामध्ये पुन्हा एकदा भेग पडायला, दरी पडायला सुरुवात झाली आहे स्वीकृत नगरसेवक पदामुळे। खऱ्या अर्थानं आपण बघू शकतो तर हेच खरं चित्र आपल्याला प्रसन्न सर पाहायला मिळत आहे। हे जे स्टेटस आहे इट स्पीक्स लाऊड, म्हणजे आपण म्हणतो ना वन पिक्चर स्पीक्स लाऊड, तसा हा स्टेटस स्पीक्स लाऊड। कोत्या मनाच्या लोकांकडून स्वीकृतीची अपेक्षा काय करायची असा मोठा प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्यानंतर आपण पाहायला गेलं तर 1 नगरसेवक 1 कॉप मिळावा असं प्रत्येक जण म्हणत होतं, म्हणजेच काय तर 3 जागेवर 1 मिळावा असं अपेक्षा करत होती। मात्र आता ते होताना दिसत नाहीये। मनसेचे अनेक नेते बैठकीत सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना बोललेत की आपल्याला 1 द्यायला कुठली हरकत नाहीये। या सगळ्या बैठकीमध्ये एक देखील चर्चा झाली की ठाकरे बंधू एकत्र 70 पार करू शकले, कुठे ना कुठे हे 6 नगरसेवक पण त्याला कारणीभूत आहेत आणि बाकीचे कार्यकर्ते पण कारणीभूत आहेत। पण जर 1 स्वीकृत नगरसेवक नसेल तर मग त्याचा फायदा काय असा देखील प्रश्न उपस्थित केला आणि त्याचाच फायदा काय उत्तर हे स्टेटस आहे। संदीप देशपांडे, मुंबई शहरात संदीप देशपांडे यांचं खरं तर बोलकं स्टेटस आहे की कोत्या मनाच्या लोकांकडून स्वीकृतीची अपेक्षा काय करणार, आत्ताच्या घटकेला आता ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये काय घडणार, हा सगळ्यात मोठा प्रश्न। आपण फक्त अंदाज बांधू शकतो श्रेयस, आपण अंदाज बांधू शकतो। हे सगळं पाहता राज ठाकरे एकनाथ शिंदेना भेटलेले आहेत, आज संदीप देशपांडे असं स्टेटस ठेवतायत, अशी शक्यता आहे का की महायुतीकडून कुणा ना कुणाच्या तरी खात्यातून एखादं स्वीकृत नगरसेवक पद मनसेला देऊन महायुतीमध्ये राज ठाकरेंना आणण्याच्या दृष्टीने काही प्रयत्न किंवा काही गोष्टी केल्या जातील? आणि लक्षात घेतलं पाहिजे, स्वीकृत नगरसेवक म्हणजे पक्षाचं नव्हे, अनेकदा स्वीकृत नगरसेवक हे समाजातल्या चांगल्या लोकांना रिप्रेझेंट करण्यासाठी दिलं जातं। त्यामुळे राज ठाकरे महायुतीत सामील न होतं सुद्धा त्यांच्या नेत्याला एखाद्याला स्वीकृत नगरसेवक पद दिलं जाऊ शकतं। काही वेगळ्या घडामोडी घडू शकतात श्रेयस? खरंच वेगळ्या घडामोडी घडू शकतात सर, कारण आपण बघू शकतो तर ठाकरे बंधूंचाच आपण का विचार करावा तर काल खऱ्या अर्थाने जी भेट घडली 2 दिवसापूर्वी, जे एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे भेटले, आज राज ठाकरे यांनी टोटली या सगळ्या विधानावर, या सगळ्या गोष्टींवर प्रतिक्रिया दिली आणि सांगितलं की मी राजकारणासाठी भेटलो नाही, मी मुंबई शहराच्या कार्यक्रमांसाठी ज्या ज्या गोष्टी बाकी आहेत त्यासाठी भेटलो होतो। मात्र जर एक गोष्ट बघितली, 2 राजकीय पक्षांचे नेते, 2 मुख्य नेते म्हणजेच एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे फक्त मुंबई शहराच्या सगळ्या कामासाठी भेटले का, यात कुठेही स्वीकृत नगरसेवकाचा विषय
झाला नाही का? कारण कल्याण डोंबिवलीला पण अशी गोष्ट घडली आणि मुंबईमध्ये अशी गोष्ट घडत असेल तर सगळ्यात मोठं राजकारणाचा अजून एक बदल या गोष्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि महाराष्ट्राला पाहायला मिळेल. हेच खरं गोष्ट चित्र पाहायला मिळते. प्रशांत सर, श्रेयस, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल